तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आजच्या घडीची काय नवीन अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत। प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या बातम्या येत आहेत वितरणासंदर्भात। त्याचसोबत मे महिन्याचं वितरण किती होणार आणि कुणाला होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण बऱ्याच दिवसांपासून अशी माहिती समोर येत आहे की 1500 वरून 2100 रुपयात वाढ ही कुठल्याही क्षणी आता होऊ शकते। त्याचसोबत जवळपास 80 लाख महिला 81 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हा हप्ता कुणाला मिळणार हा सुद्धा फार महत्त्वाचा असणार आहे आणि किती मिळणार हे सुद्धा फार महत्त्वाचं असणार आहे। तर याच संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब कोळे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। आणि ज्या महिला पात्र असतील आणि ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्या महिलांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहोत। त्या महिलांना सुद्धा आपण अपात्र होऊ देणार नाही आणि 1500 वरून 2100 रुपये होण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागू देणार नाही। या संदर्भातले प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारतच राहणार आहोत। त्यामुळे तुमचा सुद्धा सपोर्ट असणं तेवढंच गरजेचं असणार आहे। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण अगदी थोड्याशा व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे की 1500 वरून 2100 रुपये मानधनात वाढ ही कधीपर्यंत होऊ शकते। येणारा जो महिना असणार आहे, येणारा जो हप्ता असणार आहे मेचा, तो 2100 रुपये येऊ शकते काय? तर प्रसार माध्यमांवर ज्या बातम्या येत आहे त्या अंदाजावरून असा तरी आता अंदाज लागत आहे की वितरण हे वेळेवर होण्याची शक्यता आहे। म्हणजेच 15 तारखेपर्यंत वितरण हे होऊ शकते। पण किती येणार, 1500 येणार की 2100 येणार? तर माझ्या मते तर आता 2100 रुपये करायला पाहिजेच होते। कारण निवडणुकी अगोदर महायुती सरकारने लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं होतं, आम्ही जर सत्तेत आलो तर 1500 वरून लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये त्यांना देऊ। म्हणजेच 500-600 रुपयांची वाढ ही होणार होती। पण 2 वर्ष झाले अजूनपर्यंत वाढ झालेली नाही। लाडक्या बहिणी 2100 रुपयाची आतुरतेने वाट पाहत आहे। आता तुम्ही म्हणाल की 1500 रुपयाचं इथे वाद चाललेला आहे, कारण 1500 रुपये बऱ्याच महिलांना मिळत नाही, तर 2100 रुपये कधी देणार? तर लक्षात आहे ना, ज्या महिलांना 1500 रुपये दिल्या जात नाही आहेत त्या महिला अशा आहेत की त्या योजनेत बसतच नाही, म्हणून त्यांना 1500 रुपये दिल्या जाणार नाही। पण ज्या महिला पात्र असतील त्यांना 2100 रुपये सुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे। मग एवढ्यातनी होईल का मेचा हप्ता 2100 रुपये येईल का? पण सध्या तरी मेचा हप्ता 2100 रुपये येईल असं वाटत नाही। कारण 2100 रुपये जर हप्ता यायचा असता तर अगोदरच्याच महिन्यात किंवा 15 दिवस अगोदर या संदर्भात तुम्हाला माहिती येणारच होती। राज्याचे मुख्यमंत्री घोषणा करत होते किंवा उपमुख्यमंत्री किंवा राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे ह्या घोषणा करून सोशल मीडिया अकाउंटवर किंवा पत्रकारांशी बोलताना या संदर्भात त्यांनी चर्चा केली असती आणि तुम्हाला 2100 रुपये कधी येते या संदर्भात माहिती तरी त्यांनी दिली असती। पण अजूनपर्यंत त्या संदर्भात माहिती आलेली नसल्याने माझ्या मते तुम्हाला 2100 रुपये सध्या मिळणार नाही, 1500 रुपये मिळतील। पण लवकरच राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिलेला शब्द हा सरकारने जागला पाहिजे। कारण लाडक्या बहिणींच्या जोरावर हे सरकार भरघोष मतानं प्रत्येक निवडणुकीत निवडून येत आहे। त्यामुळे राज्य सरकारने लाडक्या बहिणींचा विचार हा नक्कीच करायला पाहिजे। आणि ज्या महिला 80 लाख ज्या महिला अपात्र करण्यात आल्या त्यांचे काही वेगवेगळे कारणे असतील, पण बऱ्याच महिला अशा आहेत की त्या पात्र असून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही। तर अशा महिलांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशा महिलांचा आम्ही आवाज उठवत राहणार आहोत आणि राज्य सरकारला या संदर्भात प्रश्न विचारत राहणार आहोत। पण आपल्या प्रयत्नांना यश म्हणून राज्य सरकारने, राज्याच्या मुख्यमंत्र्याने लाडक्या बहिणींना केवायसी संदर्भात पुन्हा एक अपडेट आणलेली आहे की केवायसी ही पुन्हा सुरू होऊ शकते आणि लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसी करता येणार आहे। पण कोणत्या बहिणींना केवायसी केली तर फायदा होईल? तर त्याच लाडक्या बहिणींना केवायसी दरम्यान फायदा होणार आहे ज्या महिला पात्र असतील। निकषात जर बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आजकाल 4 चाकी वाहन ही साहजिकच झालेली आहे। आता 4 चाकी वाहन जास्तीत जास्त महिलांच्या घरी असल्या कारणाने कोणाच्या घरी मालवाहक असते तर कोणाच्या घरी भाड्याने गाड्या वगैरे जात असते, त्यामुळे त्यांच्याकडे 4 चाकी वाहन, टॅक्सी अशा काही वाहन असल्या कारणाने त्यांना लाभ हा साहजिकच आता मिळत नाही। आता ह्या अटी व शर्ती राज्य सरकारने शिथिल करायला पाहिजे, पण त्यावर सध्या तरी तोडगा निघालेला नसून
आपण त्या संदर्भात सरकारला विचारणा नक्कीच करणार आहोत आणि त्या संदर्भात विनंती सुद्धा करणार आहोत. काही महिला आयकर विभागामार्फत सुद्धा अपात्र करण्यात आलेले आहे. काही महिलांचं इन्कम टॅक्स भरताना दाखवलेलं आहे. काही महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखवण्यात आलेलं आहे. पण त्यांचं उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती आता राज्य सरकारने निश्चितच वाढवायला पाहिजे, कारण 2.5 लाख हे उत्पन्न आता साहजिकच झालेलं आहे वर्षभराचं. तर त्यानंतर आता प्रश्न राहिला की या महिला पात्र होतील का? तर लाडक्यानो, निश्चितच तुमच्यापैकी काही महिला या पात्र होणार आहे आणि या संदर्भात आम्ही राज्य सरकारला निश्चितच प्रश्न विचारत राहणारच आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलच्या टचमध्ये नक्कीच राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच अपडेट राहत चला, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी काय नवीन अपडेट आलेले आहे ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आता ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला असेल, त्या महिला आता निश्चितच मे महिन्याच्या हप्ते वितरणाची वाट पाहत आहेत आणि हप्ता किती येईल याची सुद्धा वाट पाहत आहे, कारण 2100 रुपये की 1500 रुपये हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि लवकरच या हप्ते वितरणासंदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 5 ते 8 तारखेच्या दरम्यान, म्हणजे आजची 5 तारीख आहे, पण आता समोर शनिवार रविवार असल्या कारणाने निश्चितच GR हा येणार नाही. पण त्यानंतर तुम्हाला GR हा पाहायला मिळू शकतो 8 ते 10 तारखेच्या दरम्यान आणि निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा लवकरच होऊ शकतो, म्हणजे 15 तारखेच्या जवळपास लाभ हा येण्याची शक्यता आहे. या हप्ते वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.